हॅलो, नमस्कार. मी आहे कोमल आणि मी आज आलेली आहे सन मराठीवरील मालिका इन्स्पेक्टर मंजू यामध्ये. मी खूप प्राऊड फील करते आणि खूप आनंद होतोय, की मी या मालिकेचा एक छोटासा पार्ट आहे आणि मला ही भूमिका मिळाली त्याबद्दल शतशः ऋणी आहे. ॲक्च्युली खरं म्हणजे मी तुम्हाला एक सीन दाखवते. इथे एक सीन चालू आहे बघा. त्यामध्ये भांडणं आहे, दगडफेक चालू आहे. अशा रीतीने शूट होतं, बऱ्याचशा गोष्टी होतात आणि हे झाल्यानंतर मी डायरेक्ट जाणार आहे मेकअप रूममध्ये. मी जेव्हा आले होते तेव्हा खूप नॉर्मल होते, साधी आले होते, काहीही विदाऊट मेकअप आले होते. त्यानंतर इथे हेअर ड्रेसर आणि मेकअप जे आहेत, दादा आहेत, त्यांनी अतिशय सुरेखप्रमाणे हा मेकअप केला. अतिशय छान वाटलं. कमी वेळात त्यांनी एकदम व्यवस्थित आणि भन्नाट असा मेकअप केला. खरं म्हणजे मेकअप आयुष्यात असला पाहिजे. जे कोणी आपलं व्यक्तिमत्व आहे, जे काही आपलं दिसणं आहे, असणं आहे, फोटोजेनिक चेहरा आहे, ते होण्यासाठी खरोखर मेकअप हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेवढी भूमिकाही पार पाडतं. आणि खरं पाहता जे उठावदारपणा जे असेल ते याच्यामुळे. मेकअप तर ऑलमोस्ट होत आला आहे. आता हेअरची बारी. त्या ताईंनी व्यवस्थित असे हेअर टाय केले, कारण डॉक्टर या भूमिकेसाठी जास्त केस मोकळे सोडणं योग्य नाही किंवा जास्त मेकअप किंवा जास्त लिपस्टिक ह्या गोष्टी अवॉइड करतात. तर त्यांच्याप्रमाणे ज्या सीनसाठी उपयुक्त आहेत त्या गोष्टी ते करतात. आता अशा रीतीने ताईंनी व्यवस्थित टाय केलेली आहेत हेअर्स, जे की समोर आले नाहीत पाहिजेत, जे डॉक्टर लुकला चांगले दिसले पाहिजेत. हे झाल्यानंतर माझं बोलणं, गप्पा ह्या चालू होत्या. तुम्ही पाहू शकताय खूप धमाल. मला एका ताईनं विचारलं होतं, की सीन करताना कसं वाटतं? तर मी स्वतः फार्मासिस्ट आहे. मेडिकल फील्ड माझं आहे. मेडिसिन देणं सोपं वाटतं कुठलीही ॲक्टिंग करण्यापेक्षा. कारण यामध्ये एकही शब्द जास्त, एकही शब्द कमी नाही. तुमचं वाचन, पाठांतर तेवढं महत्त्वाचं पाहिजे. विदाऊट बघता आपल्याला स्क्रिप्ट तिथं एक्सप्रेस करता आली पाहिजे. त्यामुळे आणि आता पाहू शकता माझा मेकअपही झाला आहे, हेअर पण झालेत, परंतु एक गोष्ट राहिली, हां, माझी टिकली. हे बघा मी टिकली सेट करते, परंतु मला दोन्ही भुवयाच्यामध्ये टिकली अजिबात आवडत नाही. मला अशी खूप उंच टिकली लावायला आवडते. मग मी ती परत काढून व्यवस्थित सेट केली आणि हे बघा, हा माझा झाला फायनल लूक. चला तर मग आता सेटवर जाऊया आणि लवकरात लवकर पुढची प्रोसेस पाहूया. मी आता सेटवर आलेली आहे. हे घर आहे, इथेच शूट होतं, इथेच जी काही आहे मंजूताई ही भेटली, तिच्याबरोबर फोटो काढले आणि सगळ्यांबरोबर फोटो काढले, गप्पा मारल्या. खूप छान वाटलं. स्क्रिप्ट तर हातात मिळालीच होती आणि स्क्रिप्ट वाचता वाचता हे बघा, मी अशा रीतीने थोडेसे माझे छोटे मोठे फोटो काढून घेतले आणि आता वेळ आलेली आहे मेन सीनची आणि त्यासाठी मी रेडी झालेली आहे, तत्पर झालेली आहे डॉक्टर पोशाखमध्ये आणि आता मी सीनसाठी जाणार आहे. चला तर मग बाई, हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? ह्या शूटमधल्या गमती-जमती कशा वाटल्या? मला निश्चित सांगा. लाईक करा, कमेंट करा, सोशल मीडियाला मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. थँक यू.